हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे अप्पे बनवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अप्पे बनवण्यासाठी इथे आपण 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहे। त्यामधील जो काही कचरा आहे तो काढून घेतलेला आहे। आता हे उडीद डाळ आणि तांदूळ छान असे धुवून घेऊया। उडीद डाळीला जास्त प्रमाणात पांढरी पावडर असते, म्हणून आपण इथे उडीद डाळ आणि तांदूळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तांदूळ आणि उडीद डाळमध्ये तांब्याभर पाणी घालून हे आपण 5 ते 6 तास भिजवून घेणार आहे। 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता उडीद डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत। आता आपण ही उडीद डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये जितके बसेल तेवढेच तांदूळ आणि उडीद डाळ आपण याच्यामध्ये घालणार आहे। हे मिश्रण मी इथे 3 चमचे घेतलेले आहे। आता याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली पेस्ट बनलेली आहे। ही पेस्ट आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी मोठी कढई घेतलेली आहे, यामध्ये ही पेस्ट काढून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचीही उडीद डाळ आणि तांदळाची पेस्ट बनवून घेऊया। शेवटची बॅच मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर तांदळातील पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा फिरवून घेतलेले आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून मिश्रण हलवून घेऊया आणि झाकण लावून 10 ते 12 तास हे पीठ आपण आंबण्यासाठी ठेवूया। इथे सुरुवातीलाच मीठ घालण्याचं कारण म्हणजे पीठ आंबल्यानंतर मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून मी इथे सुरुवातीलाच मीठ घालून पिठामध्ये मिठाची चव अगदी व्यवस्थित आहे का चेक करून मग झाकण लावून हे रात्रभर मुरण्यासाठी ठेवलेलं आहे, फुलण्यासाठी ठेवलेलं आहे। 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी गाजर आणि 1 वाटी शिमला मिरची घातलेली आहे। हे छान असं मिक्स करून घेऊया। थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ जितकं फुलायला हवं होतं तितकं फुललेलं नाही, म्हणून मी इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून हे मिश्रण छान असं हलवून घेतलेलं आहे आणि झाकण लावून 10 मिनिटं ठेवून दिलेलं आहे। यामध्ये टोमॅटो, कांदा आणि हिरवे मटारही घालू शकता। इथे मी या भाज्या स्किप केलेल्या आहेत। तोपर्यंत आपण आप्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवूया। त्यासाठी इथे एक लहान आकाराच्या नारळाच्या अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत। 2 लसूण पाकळी आणि 2 हिरवी मिरची घालून छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। खोबऱ्याच्या चटणीला छान असा तडका देण्यासाठी इथे आपण तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून छान असा तडका देऊन घेतलेला आहे। आता हा तडका आपण या खोबऱ्याच्या चटणीमध्ये घालून घेऊया। तडक्याचा छान असा खमंग वास सुटलेला आहे। आता चमच्याने हे मिश्रण छान असं हलवून घेऊया। इथे आपली आप्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण आप्पे बनवायला घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर आप्पे पॅन ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। तेल घातल्यामुळे आप्पे पॅनला चिटकत नाहीत आणि निघतानाही ते अगदी व्यवस्थित असे निघतात। इथे मी चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने बॅटर इथे घालून घेतलेलं आहे। अप्पे पात्रात बॅटर घालणं सोपं होण्यासाठी इथे कढईमधील थोडं बॅटर वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हेच बॅटर मी इथे घालून घेतलेलं आहे। आता हे अप्पे आपण झाकण लावून 1.5 ते 2 मिनिट छान असे शिजवून घेऊया। इथे जवळपास 2 मिनिट झालेले आहेत। आता झाकण काढून हे अप्पे आपण पलटून घेऊया। इथे आपले सर्व अप्पे छान असे क्रिस्पी भाजून तयार आहेत। आता दुसऱ्या बाजूनेही हे अप्पे छान असे भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे दुसऱ्या बाजूनेही छान अप्पे भाजून झालेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण अप्प्यांची दुसरी बॅचही इथे बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान असे दिसतात हे अप्पे आणि यामध्ये गाजर आणि शिमला मिरची असल्यामुळे खूप छान असा रंग याला येतो। भाज्या घातल्यामुळे अप्पे हेल्दी होतात, त्याचबरोबर चविष्टही लागतात। अशी कलरफुल डिश असेल डब्यामध्ये तर लहान मुलेही आवडीने खातात। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 50 ते 55 अप्पे बनलेले आहेत। अशा पद्धतीनं खमंग, पौष्टिक, स्वादिष्ट अप्पे घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग, स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।